नमस्कार, रोखठोक आपलं स्वागत. मी डॉक्टर उदय निरगुडकर आहे. क्रिकेट वर्ल्ड कपचा फीवर सध्या सुरू झालेला आहे. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांनी आपली सेंचुरी पूर्ण केली आहे. फडणवीस म्हणजे भारतातल्या या राज्यातल्या भाजप शिवसेना सरकारचे कॅप्टनच जणू. त्यांच्या सरकारनं 100 दिवसांचा टप्पा पार केलाय. बाजी सुरू करावी तसंच या टीम फडणवीसचा कारभार म्हणावा लागेल. सरकारच्या कामाचं कौतुक करण्यासाठी मुख्यमंत्री स्वतःच मैदानात उतरलेत. 100 दिवस प्रगतीचे, विश्वासाचे अशी पुस्तिकाच मुख्यमंत्र्यांनी स्वहस्ते प्रकाशित केली. तर दुसरीकडे विरोधी पक्षानं म्हणजेच काँग्रेसनं सरकारच्या कामकाजावर हाऊस दॅट असा प्रश्न उपस्थित केलाय. घोषणाबाज सरकारचे 100 दिवस असं सरकारच्या एकूणच कारभाराची वाभाळे काढणारी पुस्तिका काँग्रेसनं प्रकाशित केली. पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आता आंदोलन करू लागलेले आहेत. या पार्श्वभूमीवर नव्या सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन आपण कसं करणार आहोत? दुष्काळामुळे त्रासलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यात, ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात सरकार खरोखरच यशस्वी ठरलंय का? सरकार युतीचं असलं तरी भाजप आणि शिवसेने मंत्र्यांमधला विसंवाद ठळकपणे समोर येतोय का? शिवसेनेच्या मंत्र्यांना, विशेषतः राज्यमंत्र्यांना अधिकार का बरं दिले जात नाहीत? या सरकारला शिवसेना अधिक सहकार्य करते की आणखीन कुणी? जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करताना सरकार नेमकं दिसतंय का? आणि खरोखरच हे सरकार योग्य दिशेवर, योग्य ट्रॅकवर असं चाललंय असं आपल्याला वाटतंय का? यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात रोखठोक या कार्यक्रमात. ऑडिट 100 दिवसाचं. ऑडिट 100 दिवसाचं या कार्यक्रमात सुरुवातीला पाहूया या विषयावरचा एक खास रिपोर्ट. मी देवेंद्र फडणवीस यांनी 31 ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि राज्यातल्या भाजप सरकारचा कारभार सुरू झाला. पहिल्या दिवशी सेवा हमी कायदा करण्याचा निर्णय घेऊन हे सरकार लोकाभिमुख असेल याची प्रचिती नव्या मुख्यमंत्र्यांनी दिली. उद्योग उभारणी, परकीय गुंतवणूक वाढ, मुंबई परिसरातल्या पायाभूत सुविधांचा विकास आणि सिंचन या प्रमुख बाबींवर सरकारनं पहिल्या 100 दिवसात लक्ष केंद्रित केलं. सरकारच्या पहिल्या अधिवेशनातच सरकारनं विविध घोषणांचा पाऊस पाडला. उद्योग वाढीसाठी मेक इन महाराष्ट्र, उद्योगांना घ्याव्या लागणाऱ्या परवानग्यांमध्ये सुसूत्रता, नदी नियमन क्षेत्र धोरण रद्द, दाओस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममधून राज्यात मोठी गुंतवणूक, जलयुक्त शिवार अभियानातून दरवर्षी 5,000 याप्रमाणे 25,000 गावं टंचाईमुक्त, विदर्भातील अपूर्ण सिंचन प्रकल्प 2 वर्षात पूर्ण करण्याचं नियोजन, दमणगंगा पिंजाळ जोडणी प्रकल्पाला मान्यता, मुंबईचा 2060 पर्यंतचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवणार, शेतकऱ्यांना 5 लाख कृषी सौरपंप देण्याची घोषणा, अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं 19 फेब्रुवारीला भूमिपूजन, नागपूर आणि मुंबईतल्या मेट्रो मार्गांना मंजुरी, मुंबईत कोस्टल रोड उभारण्याचा निर्णय, एसआरएतील 5 खासगी विकासकांकडे असलेल्या जमिनी ताब्यात घेण्याचा निर्णय, 3 लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या खरेदीसाठी ई निविदा, बदल्यांच्या अधिकारांचं विकेंद्रीकरण, चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी करण्याचा निर्णय, पोलिसांना सुट्टीच्या दिवशी काम केल्यास पूर्ण दिवसाचं वेतन, विद्यापीठ विभाजन सुचवण्यासाठी डॉक्टर राम ताकवले समिती, शाळा प्रवेशासाठी बालकांचं किमान वय निश्चित, असे अनेक महत्त्वाचे निर्णय 100 दिवसात सरकारनं घेतले. मात्र अनेक पातळ्यांवर सरकारला अपयश आलं. दुष्काळग्रस्तांना मदत करण्याबाबत सरकारनं अद्याप ठोस पावलं उचललेली नाहीत. दुसरीकडे ऊस दराचा प्रश्न अद्याप रेंगाळलेला आहे. कापूस, सोयाबीन, धान यांचे भाव कोसळलेत. दुधाचे दरही कमी झालेत. या सगळ्यामुळे पहिल्या 100 दिवसात ग्रामीण भागात सरकारबद्दल नाराजीच आहे. कुठल्याही सरकारसाठी 100 दिवसांचा कालावधी हा मोठा कालावधी नाही. तरीही सरकारची वाटचाल कोणत्या दिशेनं आहे याचा अंदाज यावरून येऊ शकतो. दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई. ऑडिट 100 दिवसाचं याविषयी चर्चा करण्यासाठी आपण आमंत्रित केलेलं आहे ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आणि पत्रकार अभय देशपांडे यांना. अभय देशपांडे, या कार्यक्रमात आपलं स्वागत. आपल्याबरोबर आहेत शैलेंद्र परांजपे, DNA या इंग्रजी वृत्तपत्राचे राजकीय विश्लेषक आणि ज्येष्ठ पत्रकार शैलेंद्र परांजपे. शैलेंद्रजी, आपलं स्वागत. आपल्याबरोबर काँग्रेसचे माजी मंत्री आणि नेते आपल्याबरोबर आहेत हर्षवर्धन पाटील. हर्षवर्धनजी, आपलं स्वागत. 100 दिवस झाल्यानंतर खरं तर कुठल्याही सरकारचं मूल्यमापन 100 दिवसात करता येत नाही. हर्षवर्धनजी, हे तर आपण मान्य कराल. आपल्याही सरकारचं 100 दिवसात मूल्यमापन केलेलं आपल्यालाही आवडलं नसतं, किंवा ते गैर असं आपण म्हणलं असतात. परंतु 100 दिवसात आपल्याला एक दिशा कळते, आपल्याला एक इच्छाशक्ती कळते.
या सरकारचे वाभाडे काढणारी तुम्ही एक पुस्तिका तुमच्या पक्षानं प्रकाशित केली आहे, ती देखील माझ्या बरोबर आहे. मुद्दा तो नाही आहे. मुद्दा असा आहे, आपण एक चांगल्या गोष्टींनी, सकारात्मक गोष्टींनी या कार्यक्रमाची सुरुवात करायचा प्रयत्न तर करूया. काही काळाने आपल्याबरोबर भारतीय जनता पक्षाचे काही नेते देखील या कार्यक्रमात सामील होणार आहेत. परंतु या सरकारने 100 दिवसात केलेल्या चांगल्या 3 गोष्टी कुठल्या असं वाटतं आपल्याला? कारण वाईट गोष्टींचा पाढा तर नंतर तुम्ही संपूर्ण कार्यक्रमभर करणारच आहात. ज्या 3 गोष्टींबद्दल तुम्हाला कौतुक करावं असं वाटतं, अभिनंदन करावं असं वाटतं, अशा या सरकारच्या 3 निर्णयांचा आपण काय उल्लेख कराल? नाही, मला असं वाटतं की आपण खूप चांगला विषय आज निवडला, त्याबद्दल मी जीतो आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. पहिला प्रश्न असा आहे की मेक इन इंडिया किंवा मेक इन महाराष्ट्र ही जी संकल्पना घेऊन मुख्यमंत्र्यांनी जी कामाला सुरुवात केली, तर मला असं वाटतं की व्हॉट अबाउट महाराष्ट्र? पहिल्यांदा महाराष्ट्राचा विचार करा. परंतु आज ह्या 100 दिवसामध्ये आपण जो मुद्दा उपस्थित केला, आणि मी पण या मताशी सहमत आहे की एखाद्या सरकारला 100 दिवसामध्ये आपण जाब विचारणं किंवा तुम्ही 100 दिवसात काय केलं हे विचारणं, कारण आम्ही पण 20 वर्ष सत्तेमध्ये होतो. कारण मला माहिती प्रशासनामधल्या काय अडचणी असतात, निर्णय कसे होतात, त्याला अधिकाऱ्यांचा कसा अडथळा असतो वगैरे. परंतु याच्यातून दिशा मात्र काही स्पष्ट झालेली नाही, हे मात्र मान्यच करावं. पण कुठले तरी चांगले निर्णय घेतले असतील ज्याचा आपल्याला उल्लेख करावा असं वाटतं की बाबा हा निर्णय चांगला आहे त्यांचा. या जाहिराती खूप चांगल्या होत्या, हा एक निर्णय. दुसरी गोष्ट, घोषणा जर आपण बघितल्या त्याही खूप चांगल्या होत्या, आणि लोकांना असं आश्वासनं देऊन त्यांना असं स्वप्नामध्ये नेऊन आम्ही ह्या गोष्टी करू असं झालेलं आहे. परंतु ॲज ऑन टुडे मला असं वाटतं की असा कोणताही निर्णय, कॅबिनेट होती, घोषणा होती, परंतु GR मात्र आत्तापर्यंत तरी मला कुठलाही पाहायला मिळालेला नाही. एक. दुसरं, लोकांना आश्वासक वातावरण तयार करण्यामध्ये हे यशस्वी झाले, ही गोष्ट मान्य आहे. म्हणजे फील गुड. हां, फील गुड. हे आम्ही करू, होणार सगळं, हे आम्ही तुमच्या बरोबर आहे, आम्ही दुष्काळाला मदत करू, आम्ही 7,000 कोटी देऊ, आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने आहोत, आम्ही आरक्षण देऊ, आम्ही हे करू ते करू, हे सगळं त्यांनी मांडण्यामध्ये यशस्वी झाली, ही गोष्ट खरी आहे. पण प्रत्यक्षपणे मला असं वाटतं की मला विचारण्यापेक्षा सुद्धा उदयजी, आपण सामान्यातल्या कुठल्याही माणसाला, आपलं एवढं नेटवर्किंग आहे सगळ्या महाराष्ट्रामध्ये, की त्यांना जरी विचारलं, आता आम्ही एखादी गोष्ट बोललो तर तुम्ही म्हणाल हे काय विरोधी पक्ष आहे, हे ह्यांचं कामच आहे टीका करायचं. तर टीका म्हणून नव्हे, एखादी चांगली गोष्ट झाली तर मी सुद्धा जाहीरपणानं अभिनंदन करेल. कारण शेवटी चंद्रपूरच्या दारूबंदीचं तरी तुम्ही किंवा स्वागत कराल. दारूबंदी ही ऑन रेकॉर्ड झाली. चंद्रपूरमध्ये आपण कुणालाही पाठवा, आता तिथं दर वाढले, तिथं उलट हप्ते वाढले. दारूबंदी फक्त इथं मंत्रालयात बसून निर्णय घेऊन दारूबंदी होत नाहीये, तिथं प्रॅक्टिकली फील्डवरती जर आपण बघितलं तर खूप भयानक परिस्थिती चंद्रपूरमध्ये. मला असं वाटतं की कुठलंही एक्झिक्युशनमध्ये काही दिसत नाही मला. एक्झिक्युशनला दिसत नाही, परंतु घोषणांचा मात्र सुकाळ. एवढं मात्र पहिल्या 100 दिवसाचं वर्णन आता काँग्रेस करते. आपल्याबरोबर अभय देशपांडे. अभय देशपांडे, आपण एकेका भागामध्ये एकेका विषयावर घेऊन बोलूयात. पहिला सर्वात अत्यंत महत्त्वाचा, महाराष्ट्राचा कणा असलेला, जवळपास 96 लाख शेतकरी कुटुंब ज्याच्यात आता आपल्याकडे आहेत, तो म्हणजे आपली शेती. त्या शेतीच्या संदर्भामध्ये या सरकारने 34,500 कोटीचा विशेष कार्यक्रम चालू केला. विदर्भ आणि मराठवाड्यासाठी 1,000 कोटीची जलशिवार योजना त्यांनी चालू केली. त्याचबरोबर 5 लाख कृषी पंप, ज्याला आपण सोलार पंप म्हणू, सौर ऊर्जेचे पंप म्हणू, ते द्यायचा एक धडक कार्यक्रम त्यांनी चालू केलेला आहे. तर 5 लाख शेतकऱ्यांची वीज माफ, विद्यार्थ्यांचं शुल्क माफ, दुष्काळाची उपाययोजना आहे. तर उसाला FRP नुसार दर देण्यासाठी सबसिडी देण्याकरता केंद्राकडे त्यांनी पाठपुरावा केला. ही त्यांच्या जमेची बाजू म्हणता येईल. काय वाटतं आपल्याला? नाही, मला वाटतं की ज्या उपाययोजना तुम्ही सांगितल्या त्या दुष्काळ निवारणाच्या संदर्भात ज्या स्टँडिंग ऑर्डर आहेत त्याप्रमाणे केलेल्या उपाययोजना आहेत. याच्यासाठी वेगळे आदेश काढायची गरज नसते. मुळात या सरकारच्या सुरुवातीचा आपण 100 दिवसाचा कालावधी का आला, तर मागे एका सरकारने जाहीर केलं की आम्ही सत्तेत आल्यानंतर 100 दिवसात महागाई दूर करू. तेव्हापासून 100 दिवसाचा टप्पा एक नवीन तयार झाला आणि प्रत्येक सरकारचं 100 दिवसाचं मूल्यमापन व्हायला लागलं. म्हणजे 1,735 दिवस एखादं सरकार खरं तर 5 वर्षात सत्तेवर असतं. त्या 1,735 पेक्षा हे पहिले 100 दिवस फार महत्त्वाचे असतात. किंवा 100 दिवस असं सांगतात का की आता हनीमून संपला आणि संसार सुरू झाला? म्हणजे आता तुमच्या घोषणा खूप झाल्या, निवडणुकीतला माहोल आता ओसरलाय, आता कामाला लागा, हीच आठवण द्यायची गरज असते. या सरकारच्या बाबतीत एक म्हणजे छोटं हे सांगायचं झालं तर यांचं विमान आत्ता रनवेवर आलंय. कारण मुळात पहिल्यांदा बहुमत कोणाला नसल्यामुळे या विमानात कोण कोण बसणार आहे हेच माहीत नव्हतं. म्हणजे राष्ट्रवादी बसणार आहे की शिवसेना बसणार आहे. बरं, हे विमान आलं आता रनवेवर. बरं, तुलना झाली ती पूर्वीच्या पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारबद्दल. त्या सरकारबद्दल असं परसेप्शन झालं होतं की हे सरकार निर्णयच घेत नाही. या पार्श्वभूमीवर आलेलं हे सरकार होतं. सुरुवातीच्या काळात काही निर्णय झाले,
मग ते शिवसेना आली त्या सत्तेत, परंतु या विस्कळीतपणा या सगळ्यात होता की शिवसेना आली तरी त्यांना विश्वासात घेतलं जातं का, की सरकारात घेतलं संपलं, आता विश्वासात आणि विचारात घेण्याची गरज नाही, अशा पद्धतीने विस्कळीत कारभार चालू आहे का? किंवा महत्वाचे जे प्रमुख मंत्री आहेत, हे मंत्री जे निर्णय घेत आहेत ते आयसोलेट असे वाटतात निर्णय, सरकार अजूनही एकसंघपणे काम करत आहे असं परसेप्शन तरी नाहीये. पहिल्या काही निर्णय दिवसामध्ये नक्की झाले. कृषीच्या संदर्भामध्ये जे निर्णय घेतले गेले त्याच्यावरून या सरकारची इच्छाशक्ती, त्या सरकारची कृषी संदर्भातली दिशा आपल्याला स्पष्ट होताना दिसते. नक्कीच आहे, कारण त्या नागपूर अधिवेशनामध्ये त्यांनी दुष्काळ निवारणाच्या एक लॉंग टर्म मेजर्स म्हणून ज्या दीर्घकालीन उपाययोजना जाहीर केल्या की दरवर्षी एवढी गावं आम्ही दुष्काळमुक्त करू. तर ती मला वाटतं की या उपाययोजना म्हणून चांगल्या आहेत, ह्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू होईल त्यावेळेस त्याच्यातून काय निष्पन्न होईल ते बघूया. कारण मागच्या युतीच्या सरकारच्या काळात कृषीच्या क्षेत्रात मुक्त महाराष्ट्र झाला होता. टँकर मुक्त महाराष्ट्राला नाही, किंवा टँकरची संख्या आणि त्या प्रत्येक टँकरची किंमत मात्र आपल्याला वाढलेली दिसली होती. मला शैलेंद्र परांजपे यांच्याकडे जायचं. शैलेंद्र परांजपे, अडत्यांच्या अडकित्यातून शेतकऱ्यांची सुटका अशा स्वरूपाची एक घोषणा झाली आणि नंतर त्याला स्थगिती देण्यात आली. तुम्हाला असं वाटतं का की त्याची जी एक व्हॅल्यू चेन आहे शेतीचा माल तयार झाल्यानंतर तो ग्राहकाच्या घरी पोहोचेपर्यंतची जी व्हॅल्यू चेन आहे, त्या व्हॅल्यू चेनमध्ये या सरकारने काही मूलभूत बदल करण्याच्या दृष्टीनं पावलं उचलली, मग ते डावोसला झालेले करार मदार असतील, झालेले आश्वासनं असतील, ती आणि या अडत्यांच्या अडकित्याची सुटका आणि त्याच्यावरचं घुमजाव, काय सांगाल? वास्तविक त्याच्यामध्ये ही तुलना थोडीशी अप्रस्तुत वाटेल, परंतु मी उदाहरणादाखल ते सांगतो की जसं मनोहर पर्रीकरांना संरक्षण मंत्री केल्यानंतर त्यांनी एक महत्त्वाचं विधान केलं होतं आणि ते याच्यासाठी मी सांगतोय की बोफोर्सवरनं भाजपने राळ उठवली होती आणि त्याच्यातनं राजीव गांधींना जावं लागलं होतं सत्तेतनं. आता सगळ्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या संरक्षण व्यवहारांमध्ये 5% 10% एखाद्या दलाला दिले तर त्यात विशेष वावगं वाटत नाही. आणि ते पर्रीकर म्हणाले की आंतरराष्ट्रीय व्यापारात ह्या गोष्टी होतात, त्याला लिगलाइज करण्याची गरज आहे किंवा हे आपण रिकग्नाइज करण्याची गरज आहे. इन द सेम वे या मंडळींवर जी टीका शरद पवारांनी केली होती 10 वर्षापूर्वी की तुम्ही जोशी महाजन नावाचे शेतकरी पाहिले आहेत काय, याचा चक्क आपापल्या ऑडियन्सला टार्गेट करण्याशी आणि ॲड्रेस करण्याशी संबंध आहे. जोशी महाजन नावाचे शेतकरी दिसत नाहीत याचा अर्थ एक विशिष्ट वर्ग आहे, तो शेतीत नसतो, तो नागरी वर्ग आहे आणि भाजप ही टिपिकल अर्बन पार्टी आहे, त्यामुळे त्यांना शेतीतलं कळत नाही हा समज आजही सर्वदूर आहे. त्यामुळे अडत्यांच्या संदर्भात जी पंचायत झाली किंवा चंद्रकांत पाटलांवर जी टीका शरद पवारांनी केली की ते फारच ज्ञानी आहेत वगैरे, अतिशय उपहासात्मक, त्याची कारणं त्याच्यामागे ती आहेत, ते त्यांची कॉन्स्टिट्युएन्सी ॲड्रेस करतात. अडत्यांच्या बाबतीत हाच प्रकार झालेला आहे. हर्षवर्धन इथे आहेत, ते स्वतः साखर कारखान्याशी संबंधित आहेत, ग्रामीण अर्थकारणाशी संबंधित आहेत, आम्ही कुठे ना कुठे शेतकऱ्याची मुलं आहोत. त्यामुळे अडत्याची जी व्यवस्था आहे ती त्या बाजारामध्ये त्या निर्धारणासाठीच व्यवस्थितपणे आहे, त्याचं सुसूत्रीकरण करण्याची गरज आहे. मी याला काढून टाकेन त्याला काढून टाकेन म्हणून त्या व्यवस्था नष्ट होणार नाहीत, कुठली तरी नवीच व्यवस्था येईल, त्याचा आधी नीट अभ्यास करावा लागेल आणि मग काय डिमॉलिश करायचं किंवा काय डिस्ट्रॉय करायचं हे ठरवावं लागेल. ते न केल्यामुळे अडत्यांच्या बाबतीत पंचायत झाली. केशव उपाध्याय आपल्याबरोबर. केशव उपाध्याय भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते आहेत. केशवजी, आपलं स्वागत. आपल्याबरोबर हर्षवर्धन पाटील, अभय देशपांडे आणि शैलेंद्र परांजपे देखील आहेत. केशव उपाध्याय, आपण या भागामध्ये कृषी या संदर्भात या सरकारने केलेल्या घोषणा आणि त्याची अंमलबजावणी आणि त्यापेक्षा सुद्धा त्याच्या दिशेबद्दल बोलतोय. 5 लाख सौर पंप देणार, त्याचबरोबर शेतीसाठी 14,500 कोटीचं पॅकेज, इथपासून ते अगदी शेतकऱ्यांच्या मुलांना शाळेमध्ये फी माफ, अशा प्रकारचे अनेक योजना आपण आखल्या आहेत. परंतु अडत्यांच्या बाबतीत मात्र आपल्या सरकारने पाय अडकित्यात घातल्यासारखी भूमिका घेतली. एकूणच शेतीच्या बाबतीत तुमची इच्छाशक्ती दिसते, परंतु धोरणात्मक दूरदृष्टीचा त्यातून अभाव दिसतो, त्यामुळे त्याच्या अंमलबजावणीत खूप मोठे प्रश्न निर्माण होऊ शकतात. काय सांगाल केशव उपाध्याय? निरगुडकर साहेब, सगळ्यात एक गोष्ट पहिल्यांदा स्पष्ट करतो की 100 दिवसाचा कालावधी जसं सुरुवातीला तुम्ही म्हणालात तसा कुठल्याही सरकारच्या मूल्यमापनासाठी फार कमी कालावधी आहे, नंबर 1. आणि त्याच्यामुळे लगेच त्याच्या ध्येय धोरणावरती आपण प्रश्नचिन्ह उपस्थित करणं हे योग्य होणार नाही. किंबहुना मी तर असं उलट असं म्हणेन की 100 दिवसामध्ये कशा पद्धतीने सरकार काम करतंय, कशा पद्धतीने निर्णय घेते, याच्यावरती सरकारच्या पुढच्या काळातले निर्णय कसे असणार आहेत, सरकारची पुढची वाटचाल कशी असणार आहे हे स्पष्ट होतं. आणि ते जर बघितलं गेलं तर एक मूलभूत बदल करण्याचं धोरण या सरकारने केलंय की ज्यातनं एक लॉंग टर्म इफेक्ट, लॉंग टर्म फायदे शेतकऱ्यांसहित सर्वांनाच मिळणार आहेत. असं आहे की हे सरकार, या सरकारबद्दल सर्वसामान्य जनतेच्या, मग शेतकरी असेल, गरीब असेल, मजूर असेल, सर्व आदिवासी असेल आणि इव्हन मुंबईसारख्या ठिकाणी राहणारा एक नागरिक सुद्धा असेल, शहरी नागरिक असेल, या सगळ्या लोकांच्या एक फार मोठ्या अपेक्षा या सरकारकडून आहेत. आणि त्या अपेक्षा पूर्ण करण्याचं मोठं आव्हान आहे सरकार पुढे, आणि त्या आव्हानाची पूर्ण जाणीव
या सरकारला आहे. आणि म्हणून अनेक निर्णय गेल्या 100 दिवसामध्ये, जसं आता मगाशी म्हणालात की केवळ थातूर मातूर उपाययोजना आम्हाला करायची नाही, तर मुळात शेतकऱ्यांना पूर्णपणे उभं करण्याचं काम आम्हाला करायचं आहे. आणि म्हणून जलशिवारापासून अनेक योजना आणल्या. सोलर पंपासारख्या योजना आम्ही आता 5 लाखाच्या केशव उपाध्याय पॉइंट वेल टेकन. मी पूर्णपणे मान्य करतो की सोलार पंप असेल, जलशिवार असेल, केलेलं घूम जाव याचं समर्थन तुम्ही नेमकं कसं करणार आहात? यावेळेला जर अशी भूमिका, यावेळेला जर उपहासात्मकरित्या अशी टीका झाली तुमच्या मंत्र्यावर की ते फारच ज्ञानी आहेत, तर ती योग्य म्हणायची की अयोग्य म्हणायची? मुळामध्ये मी पुन्हा सांगतो की एका रात्रीत म्हणजे आता लगेच हर्षवर्धन पाटील आता पुढचा प्रश्न विचारतील, शेतकऱ्यांची आत्महत्या थांबल्या कशा नाहीत असा प्रश्न लगेच ते विचारणार आहेत. म्हणून मी सांगतो की शेवटी मूलभूत बदल हे एका रात्रीत होणार नाहीत आणि कुठल्या एका निर्णयावरून त्याचं आपल्याला मूल्यमापन करता येणार नाही. या सगळी सर्वंकष बदलासाठी थोडा वेळ द्यावा लागेल आणि त्यातनं पुढचा टप्पा आडत्याचा विषय असेल, पण त्याजवळ पुढचा टप्पा आम्ही आखला, एक शृंखला तयार करण्याचा प्रयत्न करतोय की ज्यातनं थेट शेतकऱ्याला थेट मार्केटमध्ये माल आणता येईल अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही करतोय. त्यामुळे हे बदल शेतकऱ्यांच्या बाबतीत चांगले बदल पुढच्या काळात दिसणार आहेत. त्याचं 100 दिवसातनं लगेच त्याच्यातनं काही निष्कर्ष काढण्यात थोडंसं घाई होईल. त्यामुळे पॉइंट वेल टेकन. परंतु निष्कर्ष जरी नाही काढता आले असते तरी सुद्धा या मंत्रिमंडळामधले अनेक जे घटक सदस्य आहेत ते सर्व घटक सदस्य म्हणजे शिवसेना आणि भाजप एकसंधपणे काम करताना दिसत आहेत का, किंवा त्याचा एक एकसंध परिणाम, एक एकत्र संपूर्ण चित्र ज्याचा उल्लेख आता अभय देशपांडे यांनी केला, तसं ते दिसतंय का? याविषयी चर्चा करण्यात का ब्रेक नंतर कुठेही जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय ऑडिट 100 दिवसांचं. ऑडिट 100 दिवसाचं या कार्यक्रमात आपल्यासोबत हर्षवर्धन पाटील, केशव उपाध्याय, अभय देशपांडे आणि शैलेंद्र परांजपे आहेत. अभय देशपांडे, सर्वात महत्त्वाचा मुद्दा तुम्ही मगाशी मांडला होता, त्यामुळे हे सरकार विस्कळीत वाटतं, एकसंधपणे समोर येत नाही. याचा अर्थ भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या दोन मंत्र्यांमध्ये किंवा मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मंत्री यांच्यामध्ये विसंवाद आहे? नाही, विसंवाद तर आहेच आहे. तो सुरुवातीच्या काळात उघडपणे व्यक्तही झाला, कारण मुख्यमंत्री पदाची महत्वाकांक्षा असणाऱ्या लोकांच्या त्यांचे वेगळे सूर उमटले. म्हणजे आपण त्यावेळेस बऱ्याच वेळेस ते अजून एक क्लिपिंग दाखवतो की कशा पद्धतीने खडसे रिॲक्ट झाले, नंतर त्यांच्या मतभेदाच्या बातम्या येतात, बऱ्याच वेळा त्याचं खापर प्रसारमाध्यमांवर फोडलं जातं. परंतु या सरकारमध्ये जे प्रमुख मंत्री त्यांच्या खात्याचे निर्णय घेत आहेत ते, म्हणजे आज तुम्ही मुख्यमंत्री त्यांच्या खात्याच्या संदर्भात बघा, एकनाथ खडसेंचा विचार करा, विनोद तावडे आहेत, सुधीर मुनगंटीवार आहेत. परंतु या सरकारच्या कॅबिनेटमध्ये एकत्रपणे एक धोरण ठरलंय आणि त्या धोरणाप्रमाणे निर्णय घेतले जात आहेत असं एक चित्र आज तरी नाही आहे. म्हणजे हा मूळचा भाजपमधलाच संवाद, तो सुसंवाद तिथे जाणवत नाहीये. आज शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये आपण सरकारमध्ये जाणार आहोत की नाही हेच माहीत नव्हतं, आल्यानंतर आपण किती दिवस राहणार आहोत हे त्यांना माहीत नाहीये. आणि ज्या पद्धतीने शिवसेने मंत्र्यांची आणि शिवसेने पक्षप्रमुखांची एक स्टेटमेंट येत आहेत, त्यावरून ते सरकारमधला विरोधी पक्ष एक नवीन काहीतरी कॉन्सेप्ट तयार झाली की काय असा संशय यावा अशी परिस्थिती आहे. त्यामुळे ही राज्यमंत्र्यांना शिवसेनेचे अधिकार दिलेले नाहीत त्याच्याबद्दल आपण म्हणतो आहेच आहे. राज्यामध्ये म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही कमी वाद नव्हते, परंतु कुठे ताणायचं आणि कुठे थांबायचं या सत्तेत मुरलेल्या पक्षांना कळत होतं, ते यांना एवढं लपवता येत नाही. हा एक भाग त्यातला झाला. हर्षवर्धन, तुम्ही हसताना दिसताय, काय नेमकं कारण आहे? नाही, असं आहे की सरकार चालवताना ज्यावेळेस दोन पक्ष एकत्र येतात त्यावेळेस निश्चितपणानं काही वाद होतात. परंतु आता अभयजी म्हणले ही गोष्ट खरी आहे की ते वाद कुठपर्यंत आणायचे. शेवटी आपण ज्यावेळेस चालवतो त्यावेळेस राज्याचा विषय आपल्यासमोर असला पाहिजे आणि ते सुसंगतपणा ह्याच्यामध्ये काही दिसत नाही, ही गोष्ट खरी आहे. दुसरं याच्यामध्ये असं आहे की प्रत्येकजण इंडिपेंडेंटली चाललेला आहे, सांगतो हे असं कधी सरकारमध्ये होत नाही. राज्याला मुख्यमंत्री एकच असतो, राज्याचं नेतृत्व एकच माणूस करत असतो आणि त्याच्याबरोबरची एक टीम असते. पण तुमच्या काळात पृथ्वीराज चव्हाण आणि अजित पवार यांच्यामध्ये संघर्ष होताच की? होता, पण तो संघर्ष सुद्धा ठीक आहे, आघाडीचं सरकार होतं त्याच्यामध्ये होता संघर्ष, नाही असं नाही. परंतु तो संघर्ष जरी असला तरी सुद्धा कॅबिनेटमधले विषय आल्यानंतर त्याच्या अगोदर आमची एक मिटिंग व्हायची, त्याच्यामध्ये काय वाद असतील तर ते साहजिक आहे ना. कारण एक खातं समजा काँग्रेसकडं त्याचा राज्यमंत्री राष्ट्रवादीचा, एक खातं कॅबिनेटचं समजा राष्ट्रवादीकडं तर त्याचा राज्यमंत्री काँग्रेसचा, त्यामुळे निश्चितच काय प्रस्ताव आणताना वगैरे व्हायचे वाद. परंतु ते वाद तिथल्या तिथं आम्ही तो संपवायचो आणि राज्याचंही डोळ्यासमोर ठेवून ते निर्णय व्हायचे. निर्णय करताना शेतकऱ्याच्या बाबतीत कधी वाद झाला नाही, निर्णय करताना ग्रामीण भागाला मदत करण्यामध्ये कधी वाद झाला नाही, विजेच्या बाबतीत कधी वाद झाला नाही, कुठल्या अशी मी अनेक निर्णय सांगितले. एखादा निर्णय करताना काही लोकशाहीचे संकेत आहेत की कॅबिनेटमध्ये कुठले निर्णय घ्यायचे, कुठले आधी बाहेर जाहीर करायचे, हे सरकारमधले काही मंत्री असे संकेत नाही. रूल्स ऑफ बिझनेस प्रमाणे मला असं वाटतं की जोपर्यंत एखादी गोष्ट कॅबिनेटची ज्याला जोपर्यंत मान्यता मिळत नाही
तोपर्यंत त्या गोष्टीचा निर्णय बाहेर घोषित करता येत नाही. या सरकारमध्ये असं पहिल्या 100 दिवसात घडलं? अनेक रोज चाललंय. उदाहरण द्या. उदाहरण म्हणजे आता आज सुद्धा पेन्शनच्या बाबतीमध्ये काही मंत्र्यांनी स्टेटमेंट दिलं की ह्यांना आम्ही पेन्शन लागू करू. त्याचबरोबर कॅबिनेट समोरला विषय जायच्या अगोदर आमचे विनोद तावडे म्हणाले की मी लंडनला जाऊन ते घर घेतो म्हणून सरकारच्या नावावर. तो विषय त्यांचा नव्हता असं आपल्याला म्हणायचं. नाही, पण तो कसा ठीक आहे, विषय सांस्कृतिक डिपार्टमेंटात जरी असला तर त्याला केंद्राची परवानगी, आणि आज परराष्ट्र मंत्री म्हणाले की त्याला आम्ही मान्यता देऊ. मला असं वाटतं की ही एक सिस्टीम आहे. मंत्री होणं काय ठीक आहे, डेमोक्रेसीमध्ये सरकारची एक सिस्टीम आहे. राज्यकर्ते बदलू शकतात लोकशाहीमध्ये, ठीक आहे, काल आम्ही होतो, आज हे आले, उद्या आणि कुणी येईल, तो भाग वेगळा. पण जी सिस्टीम आहे सरकारमधली, मला असं वाटतं की पहिल्यांदा ती सिस्टीम समजून घेतली पाहिजे. सिस्टीमच्या बाहेर जाता येत नाही आपल्याला. आणखी 2 महत्वाची कारणं झाली आहेत त्या सरकारला, की सरकारची आर्थिक स्थिती जी आजची आहे ती अत्यंत हलाखीची आहे. आज म्हणजे पेट्रोलचे भाव कमी झाले 10 रुपयांनी आणि 20 रुपयांनी म्हणून आपल्याला आनंद वाटतो, पण सरकारचं ज्यावेळेस नियोजन करणारा माणूस असतो त्याला कळतं की पेट्रोलचे भाव 20 रुपयांनी कमी होणे म्हणजे महिन्याला सरकारचा 250 कोटीचा महसूल कमी होणं. दुसरी गोष्ट, या सरकारनी मागच्या 10 वर्ष जी मंत्रालय केडरमध्ये काम करणारी लोक आहेत यांना सरसकट बदलायचा निर्णय घेतला. त्याच्यामुळे सगळी लोक नवीन आली आहेत ज्यांना की प्रशासनाची जी कार्यपद्धती असते याची जाणीव पुरेशी नाहीये. त्याच्यामुळे याचा त्रास होईल. अर्थात काही दिवसांनी प्रत्येक माणूस काय आता ते शिकतील. आपण या विसंवादाबद्दल केशव उपाध्यांचं थोडक्यात मत घेऊया. केशव उपाध्ये, शिवसेना भाजप आणि भाजप अंतर्गतल्या विसंवादाबद्दल आपण काय म्हणाल? रूल्स ऑफ बिझनेस किंवा सिस्टीम सोडून हे मंत्री वागताना दिसतात असा थेट आरोप आता हर्षवर्धन पाटील यांनी आपल्या सरकारवर केलाय. केशव उपाध्ये, यात काही वस्तुस्थिती. नंबर 1. नंबर 2, मला खरंच आश्चर्य वाटतं हर्षवर्धनजींचं. 100-125 दिवसापूर्वी काय चाललं होतं या सरकारमध्ये. म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीचा वाद होणं एक मी समजू शकतो. म्हणजे अजित पवार कशी टीका करायचे, शरद पवारांनी लकव्याची कशी उपमा दिली, हे ठीक आहे. राजकारणात काय म्हणजे पृथ्वीराज चव्हाण काम करत नव्हते की नव्हते हे सगळे ठीक आहे. त्यांच्या काँग्रेस पक्षामधलेच वाद होते. नारायण राणे टीका उघडपणे पृथ्वीराज चव्हाण टीका केली होती की सरकार काम करत नाही म्हणून. त्यामुळे हर्षवर्धनजी बोला. केशव उपाध्ये, हर्षवर्धनजी बोलतायत. 100 दिवसाच्या साधारणतः आपण ह्या विषयावरती चर्चा करतोय. एक त्याच्यामध्ये भंडारीजी, मला आपल्याला एकच प्रश्न विचारायचा आहे. ठीक आहे, आमच्या काही चुका झाल्या असतील म्हणून तर तुम्हाला लोकांनी निवडून दिले. आता तुम्ही प्रशासन कसं देणार आहे, तुमची दिशा काय राहणार आहे, दिशा तुम्ही आम्हाला एकदा सांगा ना. राज्यातल्या जनतेला समजलं पाहिजे. राज्यातल्या जनतेला समजलं पाहिजे. आम्ही तुमच्या जाहीरनाम्यावर बोलत नाही. आमचा एकच मुद्दा असा आहे. एक मिनिट जरा फक्त आहे का. तुम्हीच सांगितलं लोकांना, आम्ही नाही सांगितलं की आमचं सरकार आलं 15 दिवसामध्ये आम्ही धनगर समाजाला आरक्षण देऊ. तुमची गोष्ट नाही, आमची नाहीये ती. आम्ही जाहीरनाम्यात नव्हतं म्हटलेलं, तुम्ही सांगितलं. त्याचं काय झालं? तुम्ही सांगितलं लाता बुक्क्याचा टॅक्स इमिजिएटली आम्ही रद्द करू सांगतो. त्याचं काय झालं? तुम्ही सांगितलं आम्ही जीएसटी मान्य करणार नाही. त्यावेळेस मनमोहन सिंग साहेब असताना भाजप प्रणित जेवढे मुख्यमंत्री होते त्यांनी एक कॉमन स्टेटमेंट दिलं की आम्ही जीएसटी लागू करणार नाही. आता फायनान्स मिनिस्टर सांगतात की जीएसटी शिवाय पर्याय नाही, 2017ला आम्ही जीएसटी आणू. हे तुम्ही सांगितलं, आम्ही नाही सांगितलं. तुम्ही सांगितलं महाराष्ट्र टोल मुक्त करू, आम्ही नाही मागितलं. आता हे ज्या गोष्टी तुम्ही लोकांना सांगितल्या ज्याच्यावर लोकांनी परिवर्तन केलं, ठीक आहे, परिवर्तन हे नेहमी घडत असतं, पण झालेल्या परिवर्तनामधलं वर्तन शब्द महत्वाचा आहे. त्या वर्तनाचं काय? आमची मागणी अशी आहे की त्या 100 दिवसामध्ये तुमचं वर्तन काय हे तरी किमान महाराष्ट्रात, ते वर्तन महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षेत्राच्या बाबतीत कसं होतं याची चर्चा करूया. का ब्रेक नंतर कुठे जाऊ नका. पाहत राहा झी24 तास. आपण पाहताय 100 दिवसांचं ऑडिट. ऑडिट 100 दिवसाचं. आपण देवेंद्र फडणवीस सरकारच्या पहिल्या 100 दिवसाचा लेखाजोखा, त्या 100 दिवसाच्या कामगिरीचं एकूणच मूल्यमापन या ठिकाणी करतोय. जरी 100 दिवस कुठल्याही मूल्यमापनासाठी अत्यंत कमी आणि तोकडा कालावधी असला तरी 1725 या उरलेल्या दिवसामध्ये हे सरकार कामगिरी करू शकेल का याचा अंदाज आपल्याला पहिल्या 100 दिवसांवरून कदाचित नक्कीच मांडता येईल आणि त्याविषयीच आपण चर्चा करतोय. पहिलाच प्रश्न घेऊन जातोय मी शैलेंद्र परांजपे यांच्याकडे. नदी नियमन धोरण हे जे काही होतं ते रद्द करून उद्योगांना पायघड्या घालण्याचं जे या सरकारने ठरवलं ते योग्य आहे का? हा निर्णय काँग्रेसच्या काळात जाणीवपूर्वक घेतला गेला नव्हता, तो आत्ता घेऊन या सरकारनं नेमकं काय साधलं? त्याच्यामध्ये 2-3 गोष्टी. हा थोडासा गुंतागुंतीचा विषय आहे आणि त्याच्यामध्ये कायदा किंवा असं नव्हतं, हे धोरण होतं.
आणि त्याच्यामध्ये एका विशिष्ट कंपनीला 2 किलोमीटरच्या आत 22 मीटरसाठी त्यांना प्रॉब्लेम येत होता आणि हे बदलण्यात आलं. आणि ही जरी वस्तुस्थिती असली आणि उद्योगांना जरी पायघड्या घालायच्या असल्या तरीसुद्धा आधीच्या सरकारने हे करताना आजकाल सगळ्या नद्यांची अवस्था वाईट आहे, पात्र कोरडी पडतात, त्या पात्रांमध्ये मुलं क्रिकेटही खेळत असतात, पण याचा अर्थ तिथे वस्ती करायचा असा नाही. कारण केव्हा ना केव्हा तरी पूर येतो आणि याचे दुष्परिणाम आपण उत्तरांचलमध्ये पाहिलेले आहेत. मागच्या वर्षी जी मोठी दुर्घटना घडली त्याचं मूलभूत कारण तेच होतं की गंगेचं पात्र जरी कितीही विस्तीर्ण असलं तरी अनेक ठिकाणी ते ज्या ठिकाणी पाणी नाही तिथे वस्त्या झाल्यामुळे उत्तर प्रदेशामध्ये उत्तरांचलमध्ये हाहाकार उडाला की याची चित्र आजही लोकांना आठवतात. आणि पर्यावरणाचा लॉंग टर्म विचार केला तर ही पॉलिसी विनाशकारी सुद्धा ठरू शकते. पण एकीकडे नद्यांचं नियमन क्षेत्र जर तो धोरण आपण रद्द केलं नाही तर आपल्याकडे उद्योगधंद्यांची वाढ होणार नाही असाही सिग्नल जाऊ शकतो. नाही, उद्योगधंद्यांची वाढ व्हायला पाहिजे हे निश्चित, परंतु उद्योगधंद्यांची वाढ होताना नियम जसा सगळ्यांना एक असावा तसा अपवादासाठी नियम केला जाऊ नये. तेव्हा त्याचं मूळ कारण जे आहे ते एका कंपनीची गुंतवणूक किंवा 2 कंपन्यांची गुंतवणूक अशी न होता सरसकट नियम असावा. म्हणजे एकूणच काय की उद्योग आणि पर्यावरण ही दोन्ही एकमेकांच्या काहीशी परस्पर विरोधी वाटणारी अशी दोन्ही खाती अभय देशपांडे शिवसेनेकडे देऊन एक प्रकारे शिवसेनेची अडचणच केली. शिवसेनेकडे कुठली खाती दिली असली म्हणजे त्या खात्यांमध्ये असं नाही आहे की ते धोरण ठरवू शकतील किंवा ते धोरणामध्ये काही बदल करायला सरकारला भाग पाडू शकतील अशी खाती नाही आहेत ती. मुळात आत्ता जे शैलेंद्र मगाशी म्हणाले ते बरोबर आहे की पर्यावरणाचा मुद्दा जरी असला या उद्योगांसाठी तो त्याच्यात बदल केले असले तरी महाराष्ट्रातले उद्योग इतरत्र जाण्याचं कारण ते नाही आहे. महाराष्ट्रात उद्योग बाहेर जाण्याचं सर्वात मोठं कारण आहे महाराष्ट्रातले विजेचे दर. आज सगळ्यात मोठं ते कारण आहे. आणि दुसरं की लँड बँक ज्या होत्या महाराष्ट्राकडे त्या मधल्या काळात केल्या गेल्या नाही. तर या सगळ्या गोष्टींमुळे परिणाम झालेला आहे की हे पर्यावरण वगैरे ही फार छोटी छोटी कारणं आहेत. तर त्याच्यासाठी जे आश्वासक वातावरण आता तयार करणं आवश्यक आहे त्या दृष्टीस या सरकारने सुद्धा आल्यावर काही पावलं टाकलेली आहेत. नाही असं नाही, पण त्याचा एक एकत्रित जो निर्णय होणं आवश्यक आहे तो निर्णय झालेला नाहीये. आणि या पहिल्या 100 दिवसामध्ये जे इंडिकेशन सरकारने द्यायला पाहिजे ते फार लाऊड आणि क्लिअर जायला पाहिजे होते तसे. इथे एक मुद्दा असा आहे की जो मगाच्या सेगमेंटमधला आहे की या ठिकाणी सरकार म्हणून आपण काम करत असताना हा सरकारचा निर्णय महाराष्ट्राच्या भल्याचा निर्णय आहे. त्यामुळे डावोसला मुख्यमंत्री जाऊन आल्यानंतर काय गुंतवणूक मिळाली काय झालं हे सगळं सांगण्यासाठी जी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेला उद्योग सचिव त्यांच्या शेजारी होते पण उद्योग मंत्री नव्हते. हे मुद्दाम मी लक्षात आणतो. उद्योग सचिव होते आणि उद्योग मंत्री नव्हते. केशव उपाध्याय कशाचं लक्षण म्हणलं पाहिजे? हे तुमच्यातल्या योग्य तालमेलाचं लक्षण आहे का आणखीन काही का ताल आणि तोल दोन्ही गेल्याचं लक्षण आहे? अतिशय उत्तम तालमेल या सरकारमध्ये आहे नंबर 1. सगळ्यात खरं एक सांगायची गोष्ट अशी आहे की या सरकारने पहिल्या आल्यापासून निर्णय करायला सुरुवात केली आणि ते उद्योग बाबतीमध्ये अनेक निर्णय घेतले. असं की मगाशी अभय देशपांडेंनी सांगितलं की महागडी वीज हे एक मोठं कारण होतं की या राज्यामध्ये उद्योग येत नव्हते. पण महागडी विजेबरोबर जसं जमिनीचा प्रश्न होता इतर अनेक विषय त्यामध्ये होते. परवानग्याचा विषय अतिशय जटिल होता. 75 परवानग्या एका उद्योग सुरू करायला लागायच्या हे. आणि दुसरं नद्यांचा जो विषय तुम्ही घेतलात केवळ आता उद्योगांमुळे नद्या प्रदूषित होत असं नाही. 95% नद्या या सांडपाण्यामुळे आज महाराष्ट्रातल्या प्रदूषित होत आहेत. आणि नद्या स्वच्छ झाल्या पाहिजेत. नद्या आणि इतर पर्यावरण हे निश्चितपणे जपलं पाहिजे. पण त्याच्या नावाखाली जर हजारो कोटीची गुंतवणूक जर आपण अडवून ठेवत असू तर मला असं वाटतं या राज्यातला बेरोजगार तरुण आपल्याला कधीच माफ करणार नाही. आणि त्यामुळे नद्या स्वच्छतेची मोहीम सुरू केली पाहिजे. त्यासाठी प्रयत्न आता कालच मुख्यमंत्र्यांनी गोदावरीच्या स्वच्छतेसाठी पंतप्रधानांनी साकड घातलंय. त्यामुळे अशा पद्धतीचे उपक्रम भविष्यात येणार. नद्या स्वच्छ करणं. आपण काँग्रेस या सगळ्याकडे कसं पाहतोय हर्षवर्धनजीकडून पाहूया. हर्षवर्धनजी, मायक्रोसॉफ्ट या ठिकाणी डेटा सेंटर मोठं उभारणार आहे. त्याकरता जवळपास 2000 कोटींची गुंतवणूक मायक्रोसॉफ्ट करणार आहे. डावोसमध्ये अनेक परदेशी गुंतवणूकदारांनी महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक करायचं आश्वासन दिलं. आणि तिसरा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मेक इन इंडियाच्या धर्तीवर मेक इन महाराष्ट्र हा या सरकारचा सर्वात मोठा मंत्र आहे. आणि त्याकरता 100 कोटीपेक्षा जास्त जे उद्योग आहेत त्यांना सिंगल विंडो क्लिअरन्स या सरकारने चालू केलाय. याचे मार्क तरी या सरकारला द्याल? नाही, मला असं वाटतं की ह्याचा मूळ प्रश्न असा आहे की खरंच महाराष्ट्र सरकारमधल्या लोकांची इच्छा उद्योग महाराष्ट्रामध्ये ठेवायचे आहेत का गुजरातमध्ये न्यायचे? जो व्हायब्रंट गुजरातचा जो प्रोग्राम झाला त्याच्यामध्ये 1 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक रिलायन्सची ही गुजरातमध्ये व्हावी अशा प्रकारचं धोरण ठरलं. आज मला अशी भीती वाटते की कदाचित सगळ्यांचा फोकस हा गुजरात आहे आता. आणि मग अशा पद्धतीने जरी समजा काही घोषणा झाल्या, एक मिनिट केशव उपाध्याय तुम्ही बोलाल, 1 मिनिट थांबा. जरी काही घोषणा झाल्या असतील
महाराष्ट्राची ओळख ही औद्योगिक राज्य म्हणून ओळख आहे महाराष्ट्राची, आणि म्हणून ह्या राज्यातला उद्योग वाढला. पण आत्ता चित्र असं दिसतंय की तुम्ही कुठेही गेला तरी इंडस्ट्रीला काही पोषक वातावरण नाही आहे सांगतो. जसं अभयनी सांगितलं की वीज दर असेल, बाकीच्या फॅसिलिटीज असतील, परंतु एकंदरीत सरकारची ह्याबद्दलची एक स्पष्ट भूमिका असली पाहिजे की उद्या एखादा उद्योग जर महाराष्ट्रामध्ये आणायचा असेल आणि तो जर गुजरातला जाणार असेल तर ह्या सरकारच्या राज्यकर्त्यांची काय भूमिका राहणार आहे हे स्पष्ट समजलं पाहिजे. आम्हाला भीती वाटते आज की इथले उद्योग सुद्धा कदाचित बंद पडून जर त्या राज्यामध्ये जाणार असतील तर इथल्या तरुणांचं काय होणार, इथल्या बेकारीचं अगदी काय बरोबर होणार? आहे. महाराष्ट्रातले उद्योगधंदे गुजरातला सोडा हर्षवर्धनजी, महाराष्ट्राचं पाणी गुजरातकडे वळवलेलं होतं तेव्हा देखील हे राज्य सरकार गप्प का होतं या प्रश्नाचं उत्तर आपण केशव उपाध्याय यांच्याकडून घेऊया. एका ब्रेक नंतर कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय ऑडिट 100 दिवसांचा. ऑडिट 100 दिवसाचं या कार्यक्रमातल्या या शेवटच्या भागामध्ये आपण थेट जाऊया केशव उपाध्याय, भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते केशव उपाध्याय यांच्याकडे. केशव उपाध्याय, उद्योगधंदे गुजरातमध्ये जातील आणि त्याविरुद्ध आपण काही करू शकणार नाही किंवा काही करत नाही होत अशी खंत आता हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केली. त्यातल्या विरोधी पक्षाच्या टीकेचा जरी सूर सोडला तरी देखील महाराष्ट्राचं पाणी गुजरातला जात असताना राज्य सरकार गप्प का बरं होतं? दिल्लीचं सरकार या सरकारला रिमोट कंट्रोलनी चालवत आहे? अजिबात नाही. सगळ्यात पहिली गोष्ट, पुणे, नागपूर, अमरावती ही शहर माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रात आहेत का? हर्षवर्धन पाटलांच्या दृष्टीने तो वेगळा राज्य आहे हे मला एकतर खरं त्यांना सांगायचं आहे. पहिला मुद्दा असा की सिएट कंपनीला, मी आता उद्योगाबद्दल येतो, अवघ्या 23 दिवसामध्ये या कंपनीला अर्ज केल्यापासून भूमिपूजनापर्यंतची परवानगी देण्या पूर्ण सगळे भूमिपूजन केलं त्यांनी. अमरावतीमध्ये इंटरनॅशनल टेक्सटाईल पार्क येत आहे. पुण्यामध्ये मायक्रोसॉफ्ट मी आता उल्लेख केला. मला असं वाटतं की या राज्यामध्ये, मगाशी हर्षवर्धन पाटलांनी एक चांगला उल्लेख केला की या राज्यामध्ये उद्योगाला अनुकूल परिस्थिती नाही. ही परिस्थिती निर्माण केली कुणी? हीच परिस्थिती बदलण्याचं मोठं आव्हान घेऊन आम्ही काम करतो आहोत. हे सरकार काम करत आहे. आता राहिला प्रश्न त्या नदी वाटपाचा. पाणी काय गुजरातमध्ये गेलं ते अडवलं नाही, रिमोट कंट्रोल. मला असं वाटतं हे सरकार लोकांसाठी काम करतं. या आतापर्यंत इतकी वर्ष का करार केला नव्हता? आतापर्यंत आपलं पाणी वाहून जात होतं. उलट आपल्या हक्काचं पाणी आपल्याला मिळालं पाहिजे यासाठी हे सरकार प्रयत्न करतंय. गुजरातमध्ये इथले ना उद्योग जाणार आहेत, इथले उद्योग उलट इथे वाढावेत आणि इथलं पाणीही इथेच राहावं यासाठी हे सरकार काम करणार आहे. तुम्हाला असं वाटतं का की या सरकारची जी एक अत्यंत महत्त्वाची जबाबदारी होती, ज्याच्याकरता काँग्रेसवर प्रचंड टीका झाली, एनसीपीवर टीका झाली, ती म्हणजे 100 दिवसांनी जाहीरनाम्यावर अजिबात बोलणार नाही, कारण जाहीरनाम्यात नंतर प्रिंटिंग मिस्टेक निघतात, त्यामुळे जाहीरनाम्यावर आपण बोलूया नको, परंतु भ्रष्टाचाराच्या विरोधात ठामपणे हे सरकार आहे असा कुठलाच सिग्नल केशव उपाध्याय आपण दिलाय? भ्रष्टाचाराच्या विरोधात हे सरकार आहे. हे आल्यानंतर देवेंद्रजी फडणवीस यांनी पहिला निर्णय घेतला की एसीबीच्या अँटी करप्शनच्या कुठलीही फाईल ज्या वर्षानुवर्ष पेंडिंग पडलेल्या आहेत त्यामध्ये अधिकाऱ्याच्या असो अथवा नेत्यांच्या असो त्या क्लिअर केल्या. त्या अजित पवार, सुनील तटकरे दोघांवरची कारवाईला चव्हाणांनी परवानगी दिली नव्हती. माजी मुख्यमंत्री काँग्रेसच्या ती परवानगी याच भाजपच्या शासनाने कोर्टात सांगितलं. केशव उपाध्याय परवानगी दिली, त्या खात्याला तशा काय त्यांची जांच पडताळ करायच्या, त्यांचं इन्व्हेस्टिगेशन करायच्या सूचना लेखी देण्यात आल्या आहेत असं आपल्याला ठामपणे म्हणायचंय या सरकारचे प्रवक्ते म्हणून? कोर्टामध्ये मी पार्टीचा प्रवक्ता नंबर 1 आणि कोर्टात ह्या सरकारने स्पष्ट केलंय की या त्यांना ज्या परवानगी हवी होती ती दिल्याचं कोर्टात सांगितलंय. त्यामुळे मी वेगळं काही सांगायचं किंवा त्यात काही नवीन शोध घ्यायचा प्रश्न नंबर 1. नंबर 2, ज्या अधिकाऱ्यांच्या, सरकारी अधिकाऱ्यांच्या ज्यावर कारवाई होती किंवा ज्या एसीबीच्या ट्रॅपमध्ये अडकले होते, ज्या कारवाई झाली नव्हती अशा सर्व अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्याचे आदेश आलेल्या सरकारने दिले. भ्रष्टाचार खपवून घेणार नाही, मग तो अधिकार पातळीवरचा असो अथवा राजकीय स्वरूपाचा असो, याचा थेट सिग्नल आल्या या सरकारने दिलाय. बरोबर आहे. या कार्यक्रमात शेवटचा मुद्दा मी चर्चेला घेतोय आणि त्याच्यात पहिला प्रश्न घेऊन अर्थात अभय देशपांडे आपल्याकडे जातो. अभय देशपांडे, शेवटी 100 दिवसात कोणाचंही मूल्यमापन करणं हे त्याच्यावरचं एक अन्यायकारक आहे, विशेषतः तुमच्याकडे 5 वर्षाचं क्लिअर मॅन्डेट असताना. तरी देखील या 100 दिवसामध्ये या सरकारची इच्छाशक्ती आणि या सरकारने ज्या आश्वासनांवर जनतेची मतं मिळवली त्या दृष्टीनं योग्य पावलं टाकलेत असं आपल्याला वाटतं का? ऑन अ स्केल ऑफ 0 to 10, 0 ते 10 यामध्ये या सरकारला आपण किती मार्क द्याल? नाही, सुरुवातीचा गेलेला कालावधी सरकार स्थापनेनंतर ते स्थिर होण्यासाठी हा जर वगळला
तर उरलेल्या दिवसात जे घेतलेले निर्णय आहेत ते बऱ्यापैकी मला वाटतं की स्वागतार्ह आहेत. निश्चितच. त्यातल्या काही धोरणात्मक बाबीचा घेतलाय आणि त्यात सिस्टीम रिफॉर्म्सला प्रेफरन्स दिलेला आहे. फक्त एक तात्कालिक निर्णय किंवा एखादी फाईल हातावेगळी करणे याच्यापेक्षा मूलभूत सुधारणांवर लक्ष दिलेलं हे सरकारचं एक प्लस पॉईंट आहे. दुसरं आहे की आजच्या परिस्थितीमध्ये या सरकारने काही जे निर्णय जाहीरनाम्यात जी आश्वासनं दिली होती किंवा प्रचारात जी आश्वासनं दिली होती त्याची पण दिशा स्पष्ट झालेली आहे की महाराष्ट्रामधला जो LBT आहे तो GST आल्याशिवाय जाणार नाही. हे मला वाटतं आता सरकारने मान्य केलेलं आहे, जे की मागच्याही सरकारची भूमिका होती. दुसरं की टोलमधून सरसकट मुक्ती महाराष्ट्राला देऊ शकत नाही हेही या सरकारच्या पहिल्या 100 दिवसात स्पष्ट झालेलं आहे. म्हणजे या सरकारने दिलेल्या आश्वासनाची सगळ्या पूर्तता होणार नाही ही दिशा स्पष्ट झालेली आहे. त्याचबरोबर तात्कालिक निर्णयांबरोबर काही मूलभूत सुधारणा करण्याचं एक पाऊल आहे त्या दृष्टीने चाललंय. त्यामुळे या सरकारला मी 10 पैकी 7 मार्क आज निश्चित देईन. 10 पैकी 7 मार्क. तुम्ही किती द्याल शैलेंद्र? या सरकारला 10 पैकी साधारण 6 ते 7च्या मध्ये 6.5चे वगैरे मार्क मी देईन. त्याचं कारण असं की या सरकारची इंटेन्शन्स चांगली दिसत आहेत आणि त्याचं मूळ कारण जे आहे ते डिलिव्हरीपेक्षा सुद्धा आम्ही आधीच्या सरकारपेक्षा कसे वेगळे आहोत हे सांगण्याकडे कळलं. आणि त्यामुळेच प्रत्येक मंत्री बोलताना आधीच्या याची चौकशी करू त्याची चौकशी करू हे आवर्जून सांगतो प्रत्येक विषयामध्ये. आणि दुसरी गोष्ट, जिथपर्यंत कम्प्युटरायझेशन, ट्रान्सपरन्सी, डिलिव्हरी मेकॅनिझम सुधारवणं, आपले सरकार पोर्टल, त्याच्यानंतर सर्व्हिसेसचा कायदा आणला किंवा सर्व्हिसेसचा निर्णय पहिला कॅबिनेट निर्णय आहे वानखेडे स्टेडियमचा शपथविधी झाल्यावर. मात्र त्याच्यामध्ये तो मध्य प्रदेश सरकारच्या सर्व्हिसेस ॲक्टवरनं घेऊन सुद्धा पनिशमेंटची त्यांनी तरतूद ठेवलेली नाही. मध्य प्रदेशमध्ये जर जन्माचा दाखला मिळाला नाही स्टिप्युलेटेड टाईममध्ये तर 250 रुपये दिवसाला पासून 5000 रुपये दिवसाला इथपर्यंत पनिशमेंटची तरतूद आहे ती या सरकारने केलेली नाही. त्यामुळे या गोष्टी लक्षात घेऊन अधिकाधिक लोकोपयोगी काम केलं तर 6.5 मार्काला आत्ता टेकवायला हरकत नाही. मी हर्षवर्धनजी तुम्हाला मार्क विचारणार नाहीत कारण मला 100% मान्य आहे की मला माहिती आहे की तुमच्यासारखा जर परीक्षक असेल तर तुम्ही त्यांना पासही होऊ देणार नाही. मुद्दा तो नाहीये. माझ्या पास होण्याचा प्रश्न नाही, जनतेने त्यांना पास नाही. बरोबर आहे, तुम्ही त्यांना पास होऊच देणार नाही हेही मला माहिती आहे. मुद्दा तो नाहीये. तुम्ही आज रस्त्यावर उतरून या सरकारचे वाभाडा काढणारी पुस्तिका आणलीत. संपूर्ण महाराष्ट्रभर तुम्ही किमान आंदोलन करायचा प्रयत्न केला, जरी तो अनेक ठिकाणी फसला असला आणि ठाणे मुंबई सोडलं तर इतर कुठल्याही ठिकाणी तो यशस्वी झाल्याची आमच्याकडे तरी ध्वनिचित्रफिती उपलब्ध नाही आहेत. रस्त्यावर उतरून तुम्ही या सरकारला असंच जैरीस आणणार का या सरकारवर दबाव आणण्याकरता आणखीन काय आपण करणार आहात? नाही, मला असं वाटतं की ह्या 100 दिवसामध्ये एकतर पहिल्यांदा बाहेरच्या पाठिंब्यावर सरकार हा मेसेज गेला, नंतर भारतीय जनता पक्षाचं सरकार हा मेसेज गेला, नंतर शिवसेनेचं आणि आमचं युतीचं सरकार हा मेसेज गेला. ह्यात 100 दिवस गेले. त्यामुळे ही स्पष्टता आली नाही. एक. दुसरं, आज दुष्काळ पडला आहे. 28,000 गावं मराठवाडा वगैरे ह्या परिसरामध्ये अतिशय वाईट अवस्था आहे. 7,000 कोटीचं पॅकेज जाहीर केलं, 1 रुपया खाली आला नाही. अवकाळी पाऊस झाला, मदत नाही. दुधाचे दर कमी झाले, मदत नाही. शेतकऱ्यांच्या ऊसाचा प्रश्न प्रचंड इतका अडचणीत आला आहे आता की हा मोठा उद्योग आहे या महाराष्ट्रामधला की तो कुठं मदत नाही. बाकी जे दिलेले आश्वासनं, सामाजिक आश्वासनं, त्याची कुठं स्पष्ट दिशा नाही. आता अभयजी म्हणली गोष्ट खरी आहे की ह्या आम्ही आता करू शकणार नाही एवढी स्पष्टता मात्र 100 दिवसामध्ये आली की ज्याच्यावर मतं मिळाली आणि लोकांनी परिवर्तन केलं. ठीक आहे, शेवटी तो मतदारांचा अधिकार आहे सत्तेत कोणाला आणायचं, आम्ही त्याबद्दल काही दुमत नाही. परंतु मला असं वाटतं की आता ठीक आहे, काही ठिकाणी आंदोलन करताना काही लोक कमी असतील, जास्त असतील, परंतु हा मेसेज आता लोकांच्यापर्यंत नेण्याच्या दृष्टिकोनातून आता लोक बोलायला लागले. आता तो काळ तसा राहिलेला नाही. तुम्ही कुठेही जा, ST मध्ये बघा, रेल्वेमध्ये बघा, सामान्य माणसं कुठं चर्चा करतात, रिक्षामध्ये बघा, लोक आता बोलायला लागले. काँग्रेसचे नेते सामान्य माणसांमध्ये जात आहेत हे देखील यातून 100 दिवसात स्पष्ट आलं. हे काय कमी आहे हर्षवर्धन? हे आम्हाला हे फडणवीस सरकारच्या कारभाराचं फलित म्हणाला. कारभाराचा फलित आहे की तुम्हाला रस्त्यावर यावं लागलं, जनतेत जावं लागलं. हे जर तुम्ही 100 दिवसापूर्वी गेला असतात तर कदाचित ही वेळ आलीच नसती. प्रेक्षको, 100 दिवसात नेमकं काय घडलं असेल तर हनीमून संपला आणि संसार सुरू झाला एवढं मात्र नक्की. आता खऱ्या अर्थानं फडणवीस सरकारची कसोटी आहे. दिलेली आश्वासनं पूर्ण करण्याबाबत त्यांच्या दृष्टीकडून फार महत्त्वाची पावलं उचललं जाणं गरजेचं आहे. याचं कारण आपल्याकडचा आत्ताचा जो समाज आहे तो आत्ताच्या आत्ता रिझल्ट दे या मानसिकतेपर्यंत आलेला आहे आणि त्याकरता आता रिझल्ट इज द ओनली वे आउट फॉर फडणवीस गव्हर्नमेंट. गेल्या 100 दिवसामध्ये कोणाचं मूल्यमापन जरी करता येत नसलं तरी देखील या सरकारची दिशा मात्र आपल्याला निश्चित कळू शकते. त्या दिशेवरून आपल्याला एवढं एकच म्हणता येईल की दिशा जरी योग्य असली तरी समोर येणारा वाऱ्याचा जोर इतका प्रचंड आहे की या सरकारला आपल्या निर्णयाची आणि अंमलबजावणीची गती वाढवावी लागेल एवढं मात्र नक्की. या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी24 तास. राहा एक पाऊल पुढे.
झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.